नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण कोकणी थाटमध्ये बघणार आहोत ॲव्होकाडो टोस्ट. तर मी तर याआधी कधी ॲव्होकाडो खाल्लं नाही आहे किंवा आणलंसुद्धा नव्हतं. आधी रेसिपी बनवूया आणि मग सांगते कसं लागतं. तर यासाठी इथे मी एक ॲव्होकाडो घेतलं आहे. याच्यामध्ये साधारण 4 टोस्ट होतात. रेग्युलर ब्रेड वापरणार आहे. मी आधी चाखून बघितलं आहे. खरं म्हणजे याला काहीही चव नाही आहे. फक्त याचं टेक्स्चर जे आहे ते अतिशय सॉफ्ट, म्हणजे असं बटरी टेक्स्चर म्हणतो ना तसं आहे. या व्यतिरिक्त इथे कांदा घेतला आहे बारीक चिरून, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू, आणि इथे ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. ऑलिव्ह ऑइलसुद्धा वापरलं तरी चालतं. तिखटपणा जास्त हवा असेल तर लाल मिरची पावडर किंवा पेरी पेरी मसाला वगैरेसुद्धा वापरू शकता. आत्ता मी इथे जो टोस्ट करते तो साधा करते आहे, नाहीतर नुसते ॲव्होकाडोचे स्लाईस करून ते सुद्धा ब्रेडवर टाकून सिझनिंगवरती टाकलं तसासुद्धा खाता येतो. तर यासाठी मी आता ॲव्होकाडो जे कापून घेतलं होतं त्याची बी काढून घेतले, ते स्कूप आऊट करून घेते आहे. व्यवस्थितपणे आपण त्याला काढून घ्यायचं आहे. साल फेकून द्यायचे, साल तर नाही वापरत. आणि ॲव्होकाडो हे अशाच प्रकारे हलक्या ग्रीन कलरचंच असलं पाहिजे. त्याला डागा आलेले किंवा असे डॉट डॉट वगैरे पडलं असेल तर खाऊ नका किंवा घेऊ नका, वापरू नका. किंवा काळे डाग वगैरे जर पडलेले असतील तर तेवढा पोर्शन काढून तरी टाका, किंवा जास्त असतील तर वापरूच नका. आता पुढच्या साहित्यासाठी मी इथे जो स्कूप आऊट केलेलं ॲव्होकाडो होतं ते फोर्कच्या मदतीने अशा प्रकारे एकदम मॅश करून घेते आहे. अगदी बारीक करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे अतिशय व्यवस्थितपणे बारीक झालेलं पाहिजे. आता याच्यामध्ये जो आपण टोस्ट बनवतो आहे किंवा ह्याला ग्वाकामोले म्हणतात, ते आपण अगदी सिंपल पद्धतीने बनवतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर उकडलेलं अंड किंवा श्रेडेड बॉईल्ड चिकनसुद्धा टाकू शकतो. आता ॲव्होकाडो मॅश केल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालून घेते आहे, थोडासा टॉमॅटो घालते आहे. कांदा टोमॅटोचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. एखादी लसूण, जर तुम्हाला थोडासा दर्प आवडत असेल तर एखादी लसूण किसून घातली किंवा लसणीची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता इथे मी बऱ्यापैकी एकदम रसदार लिंबू आहे ते अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेते, आणि ब्लॅक पेपर पावडर एक अर्धा ते पाऊण चमचा घालून घ्यायची आहे. गोडसरपणा आवडत असेल तर किंचितशी साखर घालूनसुद्धा चालेल, आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. एवढं साहित्य पुरेसं होतं, आणि याची चवसुद्धा खरंच खूप छान लागते. म्हणजे जितकं सुरुवातीला टेस्ट केल्यानंतर अगदीच बेचव होतं, फक्त त्याचं बटरी टेक्स्चर किंवा सॉफ्ट टेक्स्चरमुळे खायला जरा बरं वाटत होतं. पण हे सगळं साहित्य असं मिक्स केलं की त्याला खरंच खूप छान चव येते. आता हे सगळं साहित्य म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, मीठ वगैरे जे आपण घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स मात्र झालं पाहिजे, तर त्या टोस्टलासुद्धा चव येते. आणि या ठिकाणी टोस्टसाठी मी साधा ब्रेड, जो मल्टीग्रेन ब्रेड असतो तो यूज केला आहे, आणि दोन्ही साईडला तूप लावून अगदी व्यवस्थित शेकवून घेतलं आहे. तुम्ही इथे ऐकू शकता की त्याला व्यवस्थित असा कुरकुरीत आवाजसुद्धा येतो आहे. आता याच्यावरती आपण हे जे ग्वाकामोले केलं होतं, म्हणजे ॲव्होकाडोचं जे मिश्रण केलं होतं ते लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते सार्डो ब्रेड वगैरे वापरू शकता. मी अगदीच पहिल्यांदा खाते ॲव्होकाडो, आणि मग उगाच फुकट वगैरे जायला नको म्हणून इतकं महागातले काही चोचले असे केलेले नाही आहेत. पण हा बेसिकसुद्धा खूप छान लागतो. त्याच्यासाठी सार्डो ब्रेड किंवा असं फॅन्सी काही आयटम्स हवेत असं नाही आहे. ऑलरेडी हा खूप रिच प्रकार झालेला आहे. तर अशा प्रकारे टोस्टला आपण हे ग्वाकामोले लावून घ्यायचं, आणि अगदीच ब्रेड वगैरे आवडत नसेल आणि टेस्ट करायचं असेल तर चपातीवर लावून खाल्लं तरीसुद्धा चालेल. आय एम प्रिटी शुअर की ते खरंच खूप छान लागेल. आणि याच्यावर चीज किसून टाकलं तरीसुद्धा कदाचित छान लागू शकतं. मी तर असं सिम्पलच खाल्लं आहे. आणि आता खरं सांगायचं म्हणजे याची टेस्ट केल्यानंतर कोकणी माणसाला कळेल की जे वांग्याचं कच्चं भरीत असतं ना त्याच्यासारखी याची चव लागते आहे. आता तुम्ही म्हणाल इतक्या फॅन्सी डिशला हे असं काय म्हणते ती, पण खरंच ते वांग्याचं भरीतसुद्धा टेस्टीच लागतं, आणि हे सुद्धा खरंच छान लागतं आहे. तर अशा प्रकारे ॲव्होकाडो टोस्ट किंवा ग्वाकामोलेची रेसिपी तुम्ही कधी ट्राय नसेल केली तर नक्की करून बघा, आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.